तिचा आणि माझ्या धैर्यांचा आता काहीही संबंध नाहीये। अरे असं कसं म्हणू शकतात या? असं म्हणूच कसं शकतात? दामिनीबाई हे बघा, धैर्यांचं आणि सावेचं लग्न झालेलं आहे। वाघलीच्या साक्षीनं 7 फेरे घेतल्यात त्यांनी। तुमच्या आशीर्वादाने ह्या घराचं माप ओलांडून तुमची सून म्हणून घरात आलंय माझं लेकरू। तिच्या बाबतीत असं कसं करू शकता तुम्ही? ओ भाऊ, कशाला लेक्चर झाडत बसलाय? तिच्या नवऱ्यानं तिला टाकलंय। आणि तुम्हाला हे तर काही नवीन नसणारच। तुम्ही अशा कितीतरी पोरींना सांभाळलंय, त्यांच्या आयुष्याला सपोर्ट केलाय। मग तुमच्या नातीला पण सपोर्ट करा। तिला या घरात आता जागा नाही आणि या घरात राहायची तिची लायकी पण नाही। या भाऊंना असं बघण्यासाठी मी किती वर्ष वाट बघितली। खरंच आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखाच आहे। नीता, आपण असं हातपाय गाळून चालणार नाही। आपण काहीतरी करायला काही मी केलंय। मी सावीला आधीच कॉल करून कळवलंय की भाऊ इथं आलेत म्हणून, पण बघा ना ते अजून कशी पोहोचले नाही। तिला कॉल करून कळवलंस, भाऊजींना पण कळवायचं की ते पण जवळच कुठेतरी असते। जा त्यांना कॉल कर जा। तू इथं आली कशी? तू आत कशी आलीस? कुणी सोडलं तुला आत? सिक्युरिटी, सिक्युरिटी! अरे आहे कुणी का मेले? काय झालं साहेब? काय झालं काय विचारतोयस? स्वतःची कामं नीट करता येत नाही का तुम्हाला? ही आत कशी आली? काय विचारतोय मी? बघत काय बसलायस? अरे काहीतरी विचारतोय मी, उत्तर दे। मला न विचारता हिला आत कसं सोडलंस तू? साहेब, साहेब कुठं कोण आहे? अरे कोण कुठं काही? आता तरी इथंच होती, अशी कशी गायब झाली? हे बघा दामिनीबाई, तुम्ही सांगाल ती गोष्ट करायला मी तयार आहे। माझ्या नातीच्या आयुष्यापेक्षा दुसरी कोणतीच गोष्ट महत्वाची नाही माझ्यासाठी। माझं म्हणणं एकदा प्लीज एकदा फक्त ऐका तुम्ही। तुम्ही तिला मगापासून तुला प्रेमानं सांगतोय, कळत नाही का? कळत नाही का? चल निघ, खूप ऐकून घेतलं तुझं, चाल निघायचं। निघ।
काय म्हणाले भाऊजी? झालं ना बोलणं? जा तू. अरे जा. दिस इज टू मच मिस्टर धैर्य. मला वाटतं तुम्ही कोणत्या तरी मानसिक तणावात आहात. इथेच कोणीच नाहीये, तुम्हाला कदाचित भास होतोय आणि तुम्ही उगाचच दंगा करताय. आपण ही मीटिंग थांबूया, पुन्हा केव्हा तरी करू मीटिंग. पुन्हा भास. येतो मी. कदम साहेब, ऍक्च्युली काय झालंय ना, गेल्या काही दिवसापासून खूप जास्त कामाचा लोड आहे, त्यामुळं जरा थकायला झालंय मला. तुम्ही बसा की प्लीज. लेट मी एक्सप्लेन प्लीज. पुन्हा केव्हा तरी मीटिंग करूया. कदम साहेब, अहो सावी नाईक, का माझ्या स्वप्नांवर अशी उठली आहेस तू? फक्त आणि फक्त तुझ्यामुळं माझ्या तोंडाशी आलेला घास गेलाय. तुला मी या घरातून हाकलून दिला, माझ्या 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 विचारातून हाकलून दिलं, तरी तरी का सारखी डिवचतीयस मला? का एखाद्या भूतासारखी माझ्या मानगुटीवर बसलीस? नाही, मी तुला माझ्या स्वप्नांना असं उद्ध्वस्त करू देणार नाही, कधीच नाही. दया, अरे वडीलधाऱ्या माणसांशी कसं बोलायचं एवढं कळत नाही का तुला? अरे त्यांचं वय तरी बघ. आणि तुझ्या अशा बोलण्याने त्यांना काही झालं तर सगळं आपल्या अंगलट येईल ना. भाऊ, आधी उठा तुम्ही. भाऊ, अहो काय करताय तुम्ही? उठा.